ट्विट केला आणि वोट जिहाद संदर्भात खुलासा केला होता. त्यानंतर आज काँग्रेसने तुमचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला आशिष कुरेशी असं म्हणवताय. अरे मी काय म्हणतोय आणि ते काय म्हणताय, समाज माझ्याबरोबर हा भाव वेगळा आणि वोट जिहादची भाषा करणारा हा जो कोणी काय त्याचं नाव सज्जाद काय नोमानी, त्या सज्जाद नोमानीने वोट जिहादची भाषा केली, त्याच्यावर काँग्रेस तक्रार करणार आहे का हा प्रश्न आहे. तो सांगतोय माझा सिपा सालार कोण, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे सिपा सालार आहेत. आम्हाला महाराष्ट्राने दिल्ली कब्जा करायचा आहे. आता वर्षाताई गायकवाड काँग्रेसचे नेते वोट जिहादच्या विरोधात तक्रार करणार का हा प्रश्न आहे. नोमानी म्हणतोय की मी असं काही बोललेलो नाहीये. मी व्हिडिओ दिलाय, मी व्हिडिओ टाकलाय, त्या व्हिडिओला त्यांनी चॅलेंज करावं. व्हिडिओमध्ये ते स्पष्ट बोलतायत. आणि मग वोट जिहादची भाषा करणार असतील तर भाजप, शिवसेना, रिपाई, एनसीपी आम्ही लोकांनी बांगड्या भरलेल्या नाहीत. आणि मग धर्मासाठीचं युद्ध कसं करायचं असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. पवार असे म्हटले की वोट जिहाद हा मुद्दा समोर आणून धार्मिकीकरण जे आहे कोणी आणला हा नुमानी कोण आहे, त्याचा व्हिडिओ का म्हणतोय. पवार साहेबांनी सांगावं माझं नाव तू घेऊ नकोस, हे पवार साहेब म्हणाले का. वोट जिहादच्या प्रकरणामध्ये तू माझं नाव का घेतलंस, तुला बदनामीची मी नोटीस पाठवतोय असं पवार साहेबांनी म्हटलंय का. उद्धवजींनी माझं नाव चुकीचं घेतलं, माझं नाव मी मागे घेतोय असं म्हटलंय का. या सगळ्यांना त्या वोट जिहादच्या म्हणणाऱ्या या गृहस्थाच्या मांडीवर बसून विशिष्ट समाजाची मतं घ्यायची आहेत हे आता उघड झालेलं आहे. नोमानींचा एक व्हिडिओ देखील आला. पुण्यामध्ये पवार असे पण म्हटले की पुण्यामध्ये भाजपला एका समाजाची मतं जी आहेत ती पडतात, हेही समोर आलेलं पाहायला मिळतं. त्यांनी असं म्हटलं मुळामध्ये भाजप सबका साथ सबका विकास म्हणते की नाही. समाज कोण कोणाला मत देतो समाजाचा मुद्दा आहे. आम्ही जिहादची भाषा बोललेलो नाही. आता पुरावा सढळपणे आलेला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे सिपा सालार आहेत, सिपा सालार. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. नोमानींचा एक व्हिडिओ देखील आलाय. त्यामध्ये ते असं म्हणतायत जे मुस्लिम आपल्या सोबत नाहीत, जे भाजपला मतदान करतायत त्यांना आता समाजातून हे करण्याची गरज आहे असं त्यांचा एक व्हिडिओ. मग हा कुठला कट्टरतावा, हा धार्मिक तेढ नाही का. या धार्मिक तेढमधून वोटचं आणि मतांचं ध्रुवीकरण होत नाही का. यातनं हिंदुत्वाला गालबोट लागत नाही का. उद्धवजींचं हिंदुत्व हे अशा हिरव्या रंगाचं आहे का, हे सवाल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे की यही समय है, सही समय है, सोए लोगों को जगाने का. त्याच्यावरती राऊत म्हणतात की महाराष्ट्र झोपलेलं नाहीये, जागाच आहे, म्हणून तुम्हाला लोकसभेत आम्ही झोपवलं. संजय राऊतांना मतदानात झोपवणार. आमचा मतदार आता उभा आहे, सजग आहे, कार्यकर्ता उभा आहे. आणि संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आता निद्रावस्थेत जातील. त्यांनी गंभीर आरोप केलाय की आम्ही जर जागे नसतो तर तुम्ही आतापर्यंत अर्धा महाराष्ट्राचा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानींच्या नावावर केला असता. खऱ्या अर्थाने जे एका व्यावसायिकाच्या लग्नात थैथयाट करून नाचले त्याचा व्हिडिओ संजय राऊत यांनी बघावा आणि मग त्या नाच्यापणावर हा सातबारा करायचा होता काय, ह्याचं उत्तर द्या. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती निशाणा साधलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपले जिथं मतदान आहे त्या ठिकाणी स्लो करा, अशा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, असं कानावर आलेलं आहे असं त्यांनी स्वप्नात त्यांना तसं सुचलं असेल, आम्हाला माहिती नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे नोमानी किस तरह से आप देखते हैं, उनका कहना है कि ये वीडियो सरासर झूठ है, भाजपा झूठ बोल रहा है. वो झूठ बोल रहे हैं ऐसा कहते हैं तो कंप्लेंट करे, उसको विड्रॉ करे, फॉरेंसिक में भेजे. हमने जो दिखाया है कहा है वो सच है. ना उद्धव जी ने उसको डिनाई किया, ना शरद पवार साहब ने किया, ना नाना पटोले ने किया. वो नोमानी खुद कह रहे हैं कि सिपा सालार कौन है, वोट जिहाद के ये लोग हैं. और अगर ये सिपा सालार है तो वोट जिहाद के खिलाफ कंप्लेंट अभी कांग्रेस, शिवसेना नोमानी जी की करेंगे क्या. सर शुक्रवार को मस्जिदों से ऐलान हुआ है कि एमके को मतदान करना
और उद्धव को सीएम देखिए, महाराष्ट्र विकास आघाड़ी की हार तय है और जब हारते हुए जमीन को देख रहे हैं तो कुछ वोटों को पाने के लिए धर्म, भाषा और जिहाद, वोट जिहाद की बात कर रहे हैं। हम इसकी कड़ी निंदा करते हैं। शरद पवार असं म्हणतात की भाजप प्रणित जातीयवादी शक्ती आहे ती नष्ट करणं आपल्याला गरजेचं आहे, हीच वेळ आहे. मला वाटतं स्वतः त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिका बघितल्यावर पुण्यात ही पगडी चालेल का ती पगडी चालेल, ही त्यांची विधानं जातीपूरक आहेत की जातीवाचक आहेत, वरिष्ठ नेते आहेत पवारसाहेब, पहिलं ते तुम्ही अभ्यास करा. संजय राऊत असे म्हणतात की भाजप असेल किंवा मिंदे असतील यांचा असा एक ओढजिहाद सुरू आहे की कंटेनरमधून पैसे जे आहेत ते घेऊन मिले जात आहेत आणि वाटप केले जात आहे. मला वाटतं ज्या वेळेला हळूहळू स्वतःच्या पायाखालची वाळू सरकायला लागली त्यावेळेला इलेक्शन कमिशन, मग इलेक्शनची वोटिंग मशीन, मग आता न्यायालय, मग आता पैसे, मग आता कंटेनर, या सगळ्या तकलादू गोष्टी समोर बसल्या आहेत. संजय राऊतांनी एका वाक्यात मान्य करावं, आमचा पराभव आम्हाला मान्य आहे. कशाला इकडची तिकडची कारणं देत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.